पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे, लिंबू पिळून, त्याच्यामुळे वास येत नाही चिकनचा. त्यानंतर हळद चवीप्रमाणे, धना पावडर, मीठ, एक चमचा, थोडी कमी वाटत असेल तर हळद आपण टाकू शकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे. खोबरे, कांदा हे चांगले भाजून घेऊ तेलामध्ये. पण वाटण करतोय, वाटण्यासाठी उभाच कांदा पाहिजे. चांगला भाजून घ्यायचा कांदा खोबरं. त्यासाठी मी 3 चमचे तेल टाकते. हा माझा कांदा लसूण मसाला. हा मी 2 चमचे टाकला. हा गणेशचा कांदा लसूण मसाला आहे. हा पण गरम मसाला आहे गणेशचा. खूप छान मसाले आहे. आम्ही 2 चमचे टाकले. खूप छान भाजी होती आली. चिकन सगळ्याच ह्याच्यासाठी. चवीपुरते मीठ. त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. आपण झाकण ठेवू. त्याच्यावर पाणी टाकूया. शिजायला ठेवूया. त्यानंतर आपण पाहूया चिकन शिजले का नाही. चिकनला चांगले पाणी सुटले आहे. मस्त एकदम तर्री. चिकन मस्त शिजलेलं आहे. आता आपण याच्यात वाटण टाकून घेऊया. कलर बघा किती छान आलाय ग्रेव्हीचा. आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया वरून. मस्त तरीदार, मला जशी पाहिजे होती तशीच काळ्या वाटणामध्ये केलेली आहे. आता प्लेट करून घेऊया. बघा आजची
स्पेशल थाळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही बाहेर फिरण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर हजबंडने माझ्यासाठी सरप्राईज केक घेतला. माझ्या वाढदिवसानिमित्त मी आणि परीने आम्ही दोघींनी मेहंदी काढून घेतली. मला मेहंदी काढायला खूप जास्त आवडते आणि माझ्या हजबंडला पण खूप आवडतं मी चांगलं राहिलेलं. म्हणतात ना, आईवडिलांनंतर जर आपलं कोण असेल तर तो म्हणजे आपला लाईफ पार्टनर. तुम्हाला जर मेहंदी काढायची असेल तर चंदनगरमध्ये भाजी मार्केटच्या तिथेच मेहंदी काढतात. खूप छान मेहंदी काढतात. तुम्ही बी जाऊन काढू शकता. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन माझ्या बर्थडेचं 12 वाजता सेलिब्रेशन केले.